नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये इन्स्टंट रवा ढोकळा बनवणार आहोत. बेसन पिठाच्या ढोकळ्यापेक्षाही मऊ, जाळीदार आणि स्पॉन्जी ढोकळा कसा बनवायचा ते आपण आज इथे पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतलाय. हा रवा मी अजिबात भाजलेला नाहीये. न भाजता हा रवा घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी पाव वाटी दही घेतली आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. इथे जर तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता आणि मीठ ॲज युज्युअल तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता रवा छान मिक्स झालाय. या ठिकाणी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. अगदी आपण जसं बेसन पिठाच्या ढोकळ्यासाठी बॅटर बनवतो त्याच पद्धतीचं हे बॅटर बनवायचं आहे. हे बॅटर जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. अगदी परफेक्ट बॅटर आपल्याला इथे बनवायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. आता हे बॅटर आपल्याला 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. बॅटर अगदी परफेक्ट बनले. आता या ठिकाणी आपण यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी 1 चमचा इनो घालते. तेलामुळे ढोकळा छान मऊ होतो, त्यामुळे मी या ठिकाणी 1 चमचा तेलाचा वापर केलाय. तुम्ही सुद्धा 1 चमचा तेलाचा वापर नक्की करा. आता इनो घातल्यानंतर हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे. इनोमुळेच ढोकळा छान स्पंज होतो, त्यामुळे इनो सर्व पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. ज्या दिशेने चमचा फिरवत आपण इनो मिक्स करतोय शेवटपर्यंत त्याच दिशेने आपल्याला चमचा फिरवत मिक्स करून घ्यायचं आहे. नाहीतर इनोमुळे जी पिठामध्ये हवा धरली जाते ती हवा लगेच निघून जाते आणि मग आपला ढोकळा स्पंज नाही होणार, फुगणार सुद्धा नाही. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. आज मी एका डब्यामध्ये ढोकळा बनवणार आहे, त्यामुळे डब्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झाल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये बॅटर टाकायचं आहे. इनो घातल्यानंतर बॅटर जास्त वेळ ठेवायचं नाही. अगदी 5 मिनिटात पुढची प्रोसेस करून घ्यायची. नाहीतर भांड्याला तेल लावणं वगैरे अगोदरच करून घ्यायचं आणि इनो घातला की लगेचच त्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर काढून घ्यायचं. चला तर मग इथे एका कढाईमध्ये अगोदरच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता यामध्ये डब्बा ठेवून वरतून झाकण ठेवूया. आता हा ढोकळा आपण 15 ते 20 मिनिटं स्टीम करायला ठेवूया. 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ढोकळा छान शिजला गेलाय. तरी सुद्धा तुम्हाला एकदा चेक करून दाखवते. तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन येते. यानंतर आपण यासाठी लागणारा तडका तयार करूया. इथे मी एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये मोहरी, पांढरे तीळ, कढीपत्ता, 2 चिरलेल्या मिरच्या घालायच्यात. आता छान हे एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर यामध्ये थोडासा मी लिंबाचा रस टाकते आणि त्याचबरोबर थोडीशी साखर घालायची आणि परत एकदा चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे. दुसरीकडे आपला ढोकळा थंड झालाय. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. सर्वात आधी चाकूच्या मदतीने आपण याच्या सर्व कडा मोकळ्या करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता हा ढोकळा या प्लेटवर काढून घ्यायचा आहे. वरती अशी एकदा दोनदा थाप मारली की ढोकळा लवकर खाली सुटतो. आता मी याच्यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते. त्यानंतर लगेचच आपण जो तडका बनवलाय तो इथे घालायचा आहे. तुम्हाला जर या तडक्यामध्ये कुठली गोष्ट आवडत नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता, किंवा जर तुम्हाला दुसरी कुठली गोष्ट आवडत असेल तर ती तुम्ही ॲड करू शकता. आता हा तडका सर्व ढोकळ्यावर पसरून घ्यायचा आहे. तडका पसरून झालाय. आता हा ढोकळा आपण कट करूया, म्हणजे तुम्हाला बघता येईल की हा ढोकळा किती स्पंज बनलाय ते.
अगदी हॉटेलसारखा रेस्टॉरंटमध्ये जसा मिळतो अगदी तसा ढोकळा बनलाय। हे बघा, तुम्ही पाहू शकता याला किती जाळी सुटली आहे आणि खूपच सॉफ्ट झालाय। आता मी याला तोडून सुद्धा दाखवते। तुम्ही पाहू शकता हा किती जाळीदार बनला आहे। तर तुम्ही पण या पद्धतीचा रवा ढोकळा ट्राय करून नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका।